मलाही उत्सुकता आहे, तुम्हालाही उत्सुकता असणारच नाही का खवय्ये म्हटल्यावर. हे मेणबत्ती काय आणि हे नाव कसं काय पडलं? हे पडवळ स्टफ केलेलं आहे. हे आम्ही आमच्या घरीच नाव ठेवलं त्याला आकारावरून. ओके, मला मेणबत्तीचं साहित्य सांगता का काय काय? हे पडवळाचे तुकडे करून आतनं सगळं बिया वगैरे काढून टाकलेले आहेत. ओके. हरभऱ्याची 1 तास भिजलेली डाळ, खोबरं, हिरवी मिरची, मिरची पावडर, मोहरी, हिंग, मीठ, हळद, साखर आणि जिरं. बरं, ही जी काय दुर्बीण तुम्ही बनवलेली आहे ही दुर्बीण बनवणं जरा अवघड आहे. म्हणजे एवढं आतलं तुम्ही कसं काय काढलं? ते छोटीशी सुरी घ्यायची किंवा चमचा घ्यायचा आणि त्यांनी ते कोरायचं. हा, कोरायचं. ओके, चांगलं आहे. आता आपण काय करायचं मला सांगा. आधी आपण वाटण्याचा आतमध्ये भरण्याचा मसाला तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, जिऱ्याचा वास आला पाहिजे. हिरवी मिरची 2-3 घालू. जिरं थोडं जास्त का? हा, थोडं जास्त म्हणजे छान वास येईल. ओके. खोबरं, थोडस तिखट आणि चवीला साखर, मीठ. ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी तिखट थोडंसं जास्त घातलं किंवा 1-2 मिरच्या जास्त घातल्या तरी हरकत नाही, पण स्वतःच्या जबाबदारीवर. साखर चवीप्रमाणे. आणि हे पाणी न घालता रवाळ वाटायचं. बरं, हळद घालायची का थोडी? नको, फोडणीला घालूया आपण. ओके, ठीक आहे म्हणून घालायची असं नका करू, विचारून करा. ओके. हे पाणी न घालता रवाळ मिक्सरवर वाटायचं. बरं, थोडं पाणी अजिबात घालायचं नाही. बरं, ठीक आहे. मग आता हे आपण मिक्सर मधून काढूया. पण आम्ही दोघेही हुशार आहोत, मिक्सर मधून काढायची काहीच गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी मिक्सर मधून काढून आणलेले आहेत. ते आपण घेऊन आता पुढे जाऊ. ओके. आता काय करायचं मला सांगा. हे पडवळामध्ये आता भरायचं, स्टफ करायचं. ओके. अच्छा, फक्त तोंड बंद करायचे आतपर्यंत? हो, जातं ते आतपर्यंत. अच्छा. या बाजूने असं बंद, एक बोट ठेवायचं. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता आपण थोडस जास्त तेलाची फोडणी करायची, कारण हे वाफेवर शिजवायचे. ओके, ऑलरेडी तेल आम्ही तिथे घातलेलं आहे. मोहरी, हिंग जास्त घालायचं का? वास यायला पाहिजे. वास. बस बस. हळद घाला आणि पडवळ घाला. अच्छा, आता हे त्यात सोडायचं. आणि उरलेला मसाला थोडासा वरती घातला तर ते छान लागतो. थोडासा. आता ह्याचं काय करायचं आपल्याला? आपल्याला हलक्या हाताने ते हलवायचं आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवायचं. बरं. ते 10-15 मिनिटात शिजवलं होतं. आणि नंतर काय करायचं? खायला सुरुवात करायची. हे नुसतं खाता येईल का आपल्याला? नुसतंच खायचं. छान लागतं. नुसतंच खायचं म्हणजे अगदी पोळ्या पाहिजे तसं नाही. झाकण ठेवूया. ओके. हे नुसतं वाफे, याच्यात पाणी बिणी आम्ही काही घातलेलं नाही. वाफेने अजिबात पाणी नाही, नुसतं वाफेवर शिजवायचं आहे. आणि झाल्यानंतर रेटायला सुरुवात करायचं आहे. रेटायला म्हणजे काय? खायला सुरू करायचं आहे. तुम्ही लिहायला सुरू करा. साहित्य आणि कृती. पडवळाच्या मेणबत्त्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पडवळाचे उभे काप, भिजवलेली हरभरा डाळ, ओलं खोबरं, मिरच्या, तिखट, मोहरी, हिंग, मीठ, हळद, साखर आणि जिरं. कृती: प्रथम भिजवलेली हरभरा डाळ, हिरवी मिरची, जिरं, खोबरं, तिखट, साखर हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पडवळाच्या उभ्या तुकड्यांमध्ये हे सारण भरावं. पॅन मध्ये तेलावर हिंग, मोहरी आणि हळद परतून घ्यावी. त्यामध्ये पडवळाचे सारण भरलेले तुकडे घालून ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यावेत.